हॅलो गाईज. सो खूप दिवसानंतर मी आलेला आहे लाईव्ह इंस्टाग्रामवरती आणि व्हिडिओ बनवायचं ठरवलं आहे. कारण माझी तब्येत खराब असल्यामुळे मी व्हिडिओज रील्स काहीच बनवू शकले नव्हते. सो फायनली आय एम कमिंग. आणि सो आज मी ब्लॉग करायचं ठरवलं आहे. सो मी आज घरी असल्यामुळे मला खरंच खूप कंटाळा आला आहे. कारण ऑलमोस्ट 8 दिवस मी घरी आहे आणि 8 दिवसमध्ये खूप कंटाळा आला आहे. तर आता बसून काय करू, तर म्हटलं ब्लॉगिंग स्टार्ट करूया. आणि माझे मोटिवेशन कोण आहे माहिती आहे का? ऑफकोर्स सो माझे मोटिवेशन आहे सौरव जोशी. सो ह्याचे ब्लॉग बघता बघता माझ्यामध्ये पण कॉन्फिडन्स आला आणि मी पण ठरवलं की मी पण आता बनवणार आहे. सो फायनली मी पण आता स्टार्ट करणार आहे. जसं तुम्हाला दाखवते मी आता मी काय करणार आहे किंवा मी काय करते. सो बघा. सो गाईज आता खरंच मला खूपच कंटाळा आला आहे आणि मी जस्ट असं बसले आहे नॉर्मली. आणि हा माझा रूम आहे, तुम्ही बघू शकता. सो एक कबट. सो हे माझं कबट आहे आणि ही टी व्ही आहे मस्त रूममध्ये माझ्या. आणि समोर टी व्ही आणि मी अशी मस्त आणि समोर टी व्ही. किती छान वाटत असेल ना? ऑफकोर्स सगळ्यांना छान वाटत असेल जर समोर टी व्ही असेल आणि बेडवरती आपण असं आराम करत असेल तर खूपच छान वाटत असेल. सो मी तसंच काहीतरी करते. सो मी आता घरी कोणच नाही आहे, मम्मी पप्पा आहेत ते बाहेर बसले आहेत. माझा जो नवरा आहे तो कामावरती गेला आहे. सो मी आता काय करू मला समजत नाही आहे. सो मी बसले आहे. सो काय करायचं, मी काहीतरी करणार आहे. सो तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगते की मी काय करणार आहे. तोपर्यंत तुम्ही प्लीज मला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि टचमध्ये राहा. सो माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये मी काही नवीन आयडियाज करणार आहे. सो मला खूपच कंटाळा आला आहे. सो मी काहीच करणार नाही आहे. मी आता फक्त हातामध्ये रिमोट घेणार आहे, समोर टी व्ही आणि मस्त अशी छान मस्त बसून मी टी व्ही बघणार. सो समोर टी व्ही आणि मी अशी छान मस्त आरामात अशी टी व्ही बघणार आहे. कारण आराम करायचा आहे, तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे काहीच करू शकत नाही आहे. सो मी अशी बसून आराम करते आणि समोर टी व्ही असल्यामुळे अजून खूप भारी वाटतं आणि अजून खूप छान वाटतं. सो मी मस्त आरामात अशी टी व्ही बघणार आहे. सो असं कोणाकोणाला आवडतं की काहीच काम. सो गाईज आता 11:30 वाजले आणि मला खरंच खूप कंटाळा आला कारण पूर्ण दिवस काढायचा आहे. नवरात्र त्याला सकाळी येणार आहे. सो आज काय करू काय नको असं झालं, पण तरी पण मी काहीतरी करणार आहे. कारण काहीतरी करावं लागेल जेणेकरून माझं मन लागेल आणि त्यासाठी मी दुसरा ब्लॉग बनवणार आहे. काहीतरी करणार आहे. सो मी त्या ब्लॉगमध्ये सांगेन मी काय केले दिवसभरात आणि काय करणार आहे. सो तो प्लीज तुम्ही बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक करा आणि ऑफकोर्स फॉलो पण करा. सो तेवढ्यात थँक्यू सो मच. बाय बाय.